गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 7वा जगजीवन निरूपण नाम श्रीराम समर्थ। मुळी उदक निवळ असते नाना वल्लीमध्ये जाते संगदोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट। आता सध्या दशक 17वा प्रकृती पुरुष नाम सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 6वा देहात्म निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। चालू आठवड्यापासून नवीन समास जगजीवन निरूपण नाम सुरू झालेला आहे। या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ सांगतात की मुळात पाणी स्वच्छ असते, ते अनेक प्रकारच्या वेलीमध्ये शोषले जाते आणि मग संगदोषामुळे ते आंबट, तिखट किंवा कडवट होते। आत्मा आत्मपणे असतो, देहसंगे विकारतो, साभिमाने भरी भरतो भलतीकडे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की आत्मा हा मुळात आत्मरूपानेच असतो। देहाच्या संगतीने त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात आणि देहाचा अभिमान धरून भलत्याच भरीला पडून भलतीकडे जातो। बरी संगती सापडली जैसी उसास गोडी आली, विषवल्ली फापावली घातकी प्राणी। श्री समर्थ यावेळी सांगतात की जर माणसाला उत्तम संगत मिळाली तर उसात पाण्याने गोडी यावी तसे कल्याण होते। पाण्याने विषवल्ली फोपावते त्याचप्रमाणे वाईट संगतीने माणूस घातकी बनतो। 18 भार वनस्पती गुण सांगावे ते किती, नाना देहाचे संगती आत्मयास होय। श्री समर्थ यावेळी सांगतात की 18 भर वनस्पती आहेत, त्यातील प्रत्येक वनस्पतीचा गुण वेगवेगळा असतो, त्या गुणाचे वर्णन करणे कसे शक्य आहे। आत्म्यालाही नाना देहाच्या संगती लाभते आणि त्यास अनुसरून गुण त्या ठिकाणी प्रगट होत असतात। त्याहीमध्ये कोणी भले ते संत संगे निवाले, देहाभिमान सांडून गेले विवेके बळे। श्री समर्थ यावेळी सांगतात की त्यामध्ये काही सज्जनांना संताची संगती लाभते आणि ते विवेकाच्या बळावर देहाभिमान सोडून या भवसागरातून पार होतात। उदकाचा नाश होतो आत्मा विवेके निघतो, ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पहावा। श्री समर्थ या ओळीत सांगतात की उदकाचा तर नाशच होतो, पण विवेकाने अंतरात्मा साऱ्या भ्रमातून मुक्त होतो। विवेकाने याचा अनुभव घेऊन पहावा। ज्यास सोहित करणे त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याने त्याने समजणे सकळ काही। श्री समर्थ ते सांगतात की ज्यांना स्वाहित करायचे आहे त्याला आणखी किती सांगावे, ज्याने त्याने हे सर्व काही समजून घेतले पाहिजे। आपला आपण करी कुडावा तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा वैरी ऐसा। श्री समर्थ ते सांगतात की जो आपला आपण कैवार घेतो तो आपलाच मित्र जाणावा, जो आपला आपणच नाश करून घेतो तो स्वतःचाच वैरी बनतो। आपले आपण अनित करावे त्यास आडवे कोणी निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपणासी। श्री समर्थ यावेळी सांगतात की जो आपले अकल्याण करून घेतो त्याला कोण अडवू शकणार। एकांतात जाऊन एखाद्याने आत्मघात करून घ्यावा तसाच हा प्रकार आहे। जो आपला आपण घातकी तो आत्महत्यारा पातकी, या कारणे विवेकी धन्य साधू। श्री समर्थ यावेळी सांगतात की जो आपला आपण घात करून घेतो तो आत्महत्यारा अत्यंत पातकी असे समजावे, म्हणून जो विवेक करतो तो साधू धन्य होय। पुण्यवता संत संगती, पापिष्टा असंगती, गती आणि अवगती संगती योगे।
श्री समर्थ यावेळी सांगतात की जो पुण्यवान असतो त्याला सत्संगती मिळते, तर अत्यंत पापी माणसाला दुर्जनाची संगत लाभते. जशी संगती लाभते त्याचप्रमाणे सद्गती अथवा अधोगती प्राप्त होते. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी, बुद्धी जाण त्याची. श्री समर्थ यावेळी सांगतात की उत्तम संगती धरावी आणि आपले स्वतःचे कल्याण कसे होईल याची चिंता करावी. जाणत्या माणसाचा सल्ला घेऊन यावर आपण अंतर्यामी विचार करावा. इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेणे त्याकरिता अविवेक प्राप्त होय. श्री समर्थ यावेळी सांगतात की जाणत्या माणसाच्या संगतीने इहलोक आणि परलोक दोन्ही सुखदायक ठरतात. अज्ञानी माणसाची संगत केली की अविवेक प्राप्त होतो. जाणता देवाचा अंश, नेनता म्हणजे तो राक्षस, यामध्ये जे विशेष आहे ते जाणून घ्यावे. जाणता तो सकळा मान्य, नेनता होतो तो अमान्य, जेणे करता होई धन्य तेची घ्यावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की जाणता हा देवाचा अंश असतो, तर नेनता म्हणजे राक्षस समजावा. जाणता असतो तो सर्वांना मान्य असतो, नेनता असतो तो लोकांना अमान्य असतो. म्हणून ज्याच्या संगतीने धन्यता लाभेल तेच स्वीकारावे. साक्षेपी शहाण्याची संगती ते साक्षेपी शहाणे होती, आळशी मूर्खाची संगती आळशी मूर्ख. श्री समर्थ यावेळी सांगतात की उद्योगी प्रयत्नशील शहाण्या माणसाच्या संगतीने लोक ही साक्षेपी आणि शहाणे होतात, तर आळशी आणि मूर्खाची संगती कल्याणे करणाराही आळशी आणि मूर्ख बनतो. उत्तम संगतीचे फळ सुख, अदम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा. श्री समर्थ म्हणतात की उत्तम संगतीचे फळ सुख आहे, तर अधम संगतीने दुःख प्राप्त होते. मग आनंद सोडून माणसाने शोक कशाला प्राप्त करून घ्यावा. ऐसे प्रगट दिसे जनामध्ये उदंड भासे, प्राणी मात्र वर्ततसे उभययोगे. श्री समर्थ म्हणतात की जगात या दोन्ही प्रकारच्या गोष्टी पाहाव्यास मिळतात. दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत, तरी प्राणी मात्र दोन्ही मार्गाने अवलंबन करताना दिसतात. एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग, विवेकयोगे सकळ प्रयोग करीत जावे. श्री समर्थ म्हणतात की विवेकी माणसाच्या संगतीने सर्व लाभ होतो, तर अविवेकी माणसाच्या संगतीने सर्व चांगल्या गोष्टीचा वियोग होतो. म्हणून सर्व काही विवेक या माणसाच्या संगती राहून करावे. औचिते साकडीत पडले तरी तेथून पाहिजे निघाले, निघून जाता आले परम समाधान. श्री समर्थ ते सांगतात की माणूस अचानक जर सापडला अडचणीत तर तेथून निघणे भागच असते. तसे निघाल्यानंतर परम समाधान प्राप्त होते. नाना दुर्जनाचा संग, क्षणक्षणा मनभंग, या कारणे काही रंग राखून जावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की अनेक दुर्जनाच्या संगतीत क्षणाक्षणाला मनाविरुद्ध गोष्टी घडतात, मानभंग होतो. म्हणून आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही इतपतच जवळीक करावी. शहाणा यत्न त्याच्या गुणे, पाहो जाता कायवणे, सुख संतोष भोगणे नाना श्लाघ्यता. श्री समर्थ ते सांगतात की विवेकाने केलेल्या योग्य दीर्घदृष्टीच्या प्रयत्नामुळे काही कमी पडत नाही, उलट सुख संतोष प्राप्त होऊन अनेक प्रकारे प्रशंसा केली जाते. अथा लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे, जो कोणी समजून पाहे त्यास घडे. श्री समर्थ म्हणतात की लोकात आणि सृष्टीत अशीच राहटी आहे, जो कोणी समजून विवेकाने वागतो त्याला सुख संतोष लाभतो. बहुरत्न बोसुंदरा, जाण जाणो विचार करा, समजल्या प्रत्ययवंतरा मार्जी येतो. श्री समर्थ म्हणतात की बहुरत्ना वसुंधरा असे म्हटले जाते, ती नीट जाणून विचार करावा आणि त्यातील रहस्य जाणून त्याचा प्रत्यय अंतरात घ्यावा. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न, ते अखंड दंडायमान असे तची असे. श्री समर्थ म्हणतात की दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि उत्पन्न अशी दोन्ही प्रकारचे माणसे या जगात असतात. ही जगाची अनुलंघनीय राहटी अशीच चालत राहे. एक भाग्यपुरुष मोडती, एक नवे भागवंते होती, तैशीच विद्या उत्पत्ती होत जाते. श्री समर्थ म्हणतात की एखादा भाग्यवान पुरुष निर्धन होतो किंवा नष्ट होतो. जर कोणी एखादा नवीन भागवंत होतो, विद्या आणि व्युत्पत्तीच्या बाबतीतही असेच घडत असते. ते येतात आणि जातातही. एक भरे एक रीते, रीते मागून भरते, भरते ही रीते होते काळांतरी. श्री समर्थ म्हणतात की एक
एक संपन्न तर एक भिकारी दिसतो. प्रयत्नाने भिकारी संपन्न होतात, परंतु संपन्नता ही कायम टिकणारी नसते. ही चक्रमेनेक्रम रहाटच्या गाडग्याप्रमाणे एकदा भरण्याचा आणि एकदा रिकाम होण्याचा क्रम या सृष्टीचा नियमच आहे. आयुष्य ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपाराची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. श्री समर्थ सांगतात की असे या सृष्टीची प्रथाच आहे. दुपारची सावली जशी थोड्याच वेळ पायाखाली टिकते, तशी संपत्तीही थोडेच वेळ टिकून नाहीशी होते. आयुष्यातील वर्षे हळूहळू निघून जातात. बाळ तारुण्य आपुले, वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐशी जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एके. श्री समर्थ म्हणतात की बाळपण्य तारुण्य निघून गेले, आता वृद्धावस्थेचा अनुभव येऊ लागला हे जाणून माणसाने आपल्या आयुष्याचे सार्थक केले पाहिजे. ध्येय जैसे केले तेचे होते, यत्न केल्या कार्य साधते, तरी मग कष्टावे येते काय निमित्त. समर्थ शेवटी सांगतात की ध्येयाला जसे वळण लावावे तसा तो होतो. त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न केला तर कार्य साध्य होते. मग कष्टी होण्याचे आणि निराश होण्याचे कारणच काय. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जगजीवन निरूपण नाम समास 7वा. जय जय रघु.